सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाची खिचडी झाली आहे. कुठे पॉलिटिकल ॲडजस्टमेंट म्हणून तर कुठे राजकीय भविष्य भवितव्य टिकवून ठेवण्यासाठी. घराची घरं फुटली की घराचे वासे फिरतात. त्याप्रमाणे बायको एका पक्षात, नवरा दुसऱ्या पक्षात. मुलाच्या तोंडी एका पक्षाचं गाणं, बाप दुसऱ्याच पक्षाचा पोवाडा गातोय. इतकंच नाही, कुणा मुलीच्या खांद्यावर एका पक्षाचा झेंडा तर बापाच्या हातात वेगळीच पताका फडकताना दिसते. सत्तेच्या सारीपाटात सध्या असा भाऊबंदकीचा खेळ उभा राहिलाय आणि लाल रंग असलेल्या रक्ताच्या नात्यांना वेगवेगळे राजकीय रंग फासले गेलेत. पाहूयात याच बाबतचा माझाचा रिपोर्ट. नटरंग सिनेमातलं हे गाणं एकेकाळी अनेकांच्या वेदनेला वाट मोकळी करून देत होतं. मात्र आता हेच गाणं अनेक नेत्यांच्या जखमेवरची खपली अलगद काढतंय. कारण निवडणुकीच्या मैदानात आता उगवलेलं गणगोत सारं आणि हरपला आधार सारा असं म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. राजकारणाची अख्खीच्या अख्खी नातीगोती मैदानात उतरल्यामुळे अगदी मेवण्यांचे पाहुणेपासून नणंद भावजय ते सख्या भावापासून बापलेकापर्यंत झाडून सारं गणगोत मैदानात एकमेकांविरोधात दंड थोपटतंय. कसं तुम्हीच बघा. अजून काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही राव, आता करा फिरायला लागली, पायाला भिंगरी बांधल्यासारखं. नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही. पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना, त्यांनी यायचं पार्लमेंट मध्ये. बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स. मी पर्स नाही, पर्स खासदारच सांभाळेल. मी फक्त बरोबर जाईल आणि काम करून आणेल. एकदा मुलीला सासरी लग्न करून दिले तर तिने सासरीच नांदाव ना. माहेरी फार लुडबुड करू नये, लक्ष देऊ नये. लेकीला निवडून दिलं 3 वेळेला, म्हणजे सुप्रियाला. आता सुनेला निवडून द्या. सगळी पिठांपाठ. बारामतीत नणंदे विरुद्ध भावजय मैदानात उतरली आहे. बहीण विरुद्ध भाऊ असा सामना रंगलाय. अजितदादांनी शरद पवारांविरोधात शड्डू ठोकलाय. जळगावात खडसेंची सून रक्षा खडसे भाजपकडून मैदानात आहे, तर सासरे नाथाभाऊ तुतारी सोडून कमळाकडे चाललेत. लेक रोहिणी मात्र तुतारी वाजवत शरद पवारांसोबत आहे. मुंबईत वडील गजानन कीर्तीकर शिंदेंसोबत आहेत, तर मुलगा ठाकरेंकडून मैदानात उतरलाय. वडिलांची शिंदेंकडून तिकिटाची आशा मावळली आहे, मात्र वडील मुलाविरोधात प्रचारात उतरलेत. धाराशिवमध्ये भावजय अर्चना पाटील आणि धीर ओमराजेंचा सामना रंगलाय. अर्चना पाटलांचे पती राणा जगजितसिंह भाजपात आहेत, तर अर्चना पाटील अजितदादांकडून उमेदवार आहेत. अगदी सेम टू सेम गोष्ट अमरावतीत घडली आहे. राणा दाम्पत्य आधी युवा स्वाभिमानमध्ये होतं, आता पत्नी नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर उमेदवार आहेत. जळगावात आरो तात्या पाटलांचं घर फुटलंय. तात्यांनी मुलगा नसल्यानं पुतण्या किशोरप्पा पाटलांना पुढे केलंय. किशोरप्पा पाटील हे शिंदेंसोबत गेलेत, तर मुलगी वैशाली सूर्यवंशी उद्धव ठाकरेंसोबत आहे. सोलापुरातलं मोहित्यांचं कुटुंब राजकारणात वेगळं झालंय. रणजित सिंह एकटे भाजपात आहेत, तर बाकी सगळे शरद पवारांसोबत आहेत. सगळे सोयऱ्यांच्या राजकारणात महाराष्ट्रात नगर जिल्हा अव्वल आहे. सासरे शिवाजी कर्डिलेंचे जावई तर 3 पक्षात आहेत. संग्राम जगताप दादांसोबत आहेत, दुसरे जावई काँग्रेसमध्ये आहेत, तर तिसरे जावई शरद पवारांसोबत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात नात्या गोत्यातले किंवा भावकीतले संघर्ष काही नवे नाही आहेत. असे अनेक संघर्ष आजपर्यंत आपण बघितलेत. अगदी यशवंतराव मोहिते विरुद्ध जयवंतराव भोसले, तो एक पराकोटीचा संघर्ष त्या काळात गाजला. आणि ठीक अशी उदाहरणं देता येतील. परंतु अलीकडच्या काळामध्ये या संघर्षांची व्याप्ती आणि विशेषतः त्याचा टोकदारपणा खूप वाढत चाललाय. महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्याच्या बंडानं नाही उठावानं महाराष्ट्राच्या राजकारणातील काका पुरते धास्तावलेले आहेत. त्यामुळेच की काय, आता आपल्या पुतण्याला राजकारणापासून कसं दूर ठेवता येईल याचा विचार महाराष्ट्राच्या राजकारणातील काका करताना पाहायला मिळत आहेत. याशिवाय राजकारणातील बुजुर्गांना देखील राजकीय वारसा पोटी घर फुटण्याची चिंता प्रचंड सतावत आहे. खरं तर कार्यकर्त्यांनी यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. घरातच 2 पक्ष असणारे नेते रात्री एका पत्रावळीत जेवतात आणि ती पत्रावळी वाळेपर्यंत नात्यांची पानं मात्र सकाळी इकडे तिकडे विखुरलेली असतात. इकडे कार्यकर्ते मात्र आपला नेता म्हणत विरोधकांच्या पंक्तीकडे साधं फिरकतही नाहीये.
एकमेकांची डोकी फोडून समर्थकांच्या जखमेची खपली निघेपर्यंत तिकडे आपल्या नेत्याने नवा राजकीय सवतास उभा केलेलाही असतो. टांगा पलटी आणि घोडे फरार, दुसरं काय म्हणायचं याला. कोण कधी कोणत्या पक्षात असेल, कोणत्या घरामध्ये फोडाफोडी केली जाईल, या घराण्यातला माणूस फोड, त्या घरातला माणूस फोड, या गटातला माणूस फोड, त्या घरात मग हा व्यभिचार महाराष्ट्राच्या संस्कृतीला, जो महाराष्ट्राची सुसंस्कृत असं गणला जातो. आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं राजकीय व्यभिचार होतोय हे खरं तर दुर्दैवी आहे. पण हा व्यभिचार होत असताना मला असं वाटतं जनता सुद्धा योग्य ठिकाणी योग्य वेळी या सगळ्या व्यभिचाराला उत्तर देण्याच्या मनस्थितीत आलेली आहे. आणि तो या निवडणुकीत मिळेल असं दिसतंय. कोण कुणाच्या विरोधात लढतोय, मुलगा बापाच्या विरोधात लढतोय, बाप मुलाच्या विरोधात लढतोय, कुणाची बायको उभी आहे, तो एका पक्षात, बायको एका पक्षात, हे असं जे काही विचित्र खिचडी आता ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात झाली ना, त्यामुळं सर्वसामान्य माणसाला सुद्धा प्रश्न पडला आहे. जो माणूस समजा काल जर एखाद्या पक्षाच्या नेत्याला शिव्या देत असेल तर त्या पक्षाच्या तर्फे एक तर त्याची बायको उभी आहे किंवा मुलगा उभा आहे, मग त्यांना आता त्यांना पण चांगलं म्हणायचं आणि ज्यांच्याबरोबर आहे त्यांनाही चांगलं म्हणायचं. म्हणजे स्वतःचं मत कसं मांडायचं हा कार्यकर्त्याला सुद्धा पडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्राला भावकीच्या वादाचा शाप असल्याचं अनेक ऐतिहासिक घटना सांगतात. 2चे 4 हात व्हावेत, त्याचप्रमाणे यंदा 2 पक्षांचे 4 पक्ष झाल्यानं भावकीच्या राजकारणाला जोर आलाय. कुरुक्षेत्र महाराष्ट्रापासून तब्बल 1500 किलोमीटर दूर असलं तरी यंदाचं राजकीय महाभारत महाराष्ट्रात रंगणार आहे. हजारो वर्षापूर्वी वाटा न देण्यापासून महाभारत सुरू झालं. महाराष्ट्रात 2019ला मुख्यमंत्री पदाच्या वाट्यावरून वाद सुरू झाला. त्या वाट्यानं वेगवेगळ्या वाटाघाटी जन्माला घातल्या. नंतर वाद सुरू झाले. एका पक्षानं निधीच्या वाटपाचं तर दुसऱ्या पक्षानं वारसाचं कारण देत वेगळी वाट धरली. तेव्हा रणांगणात धर्म अधर्म काय, नैतिक अनैतिक काय याचा फैसला जनार्दन कृष्णानं केला होता. महाराष्ट्राच्या कुरुक्षेत्राचा फैसला यंदा जनता जनार्दनाच्या हाती आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.